जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. समर्थ आपल्याला समजावून सांगतायत की परब्रह्म इतकं व्यापक आहे की सगळ्यात व्यापलेला असूनही ते मात्र स्वतंत्र आहे. एक प्रकारे एक एक पंचभूतांचा विचारच समर्थांनी मांडला. काल आपण वायू किंवा वज्र यांचं उदाहरण पाहिलं. समर्थ पहा काय म्हणतात. पृथ्वीमध्ये व्यापून असे पृथ्वी नासे ते न नासे, जळ शोषे ते न शोषे जळी असोनी, तेजी असे परी जळेना, पवनी असे परी चळेना, गगनी असे परी कळेना परब्रह्म ते. पृथ्वीमध्ये व्यापून आहे, पण पृथ्वी नाश पावली तरी परब्रह्म नाश पावत नाही. जळातही ते व्यापून आहे, पण जळ सगळं शोषलं गेलं तरी ते शोषलं जात नाही. तेजामध्ये व्यापून आहे, पण तेज जळतं, परब्रह्म जळत नाही. वायूतही व्यापून आहे, वायूलाही नाश आहे. गगनालाही नाश आहे, पण गगन वायू यात व्यापून ते मात्र शिल्लक आहे. शरीर अवघे व्यापले परी ते नाही आढळले, जवळीच दुरावले नवल कैसे. पंचमहाभूतांमध्ये जसं व्यापून आहे तसंच आपल्या शरीरातही व्यापून आहे. शरीर बनलंच पंचमहाभूतांनी आहे तर शरीरात ते व्यापून असणारच. पण जसं पंचमहाभूतांमध्ये दिसत नाही तसंच सगळ्या शरीरात व्यापून असूनही ते दिसत नाही. अतिशय जवळ आहे, पण त्याचं ज्ञान नसल्यामुळं ते लांबलेलं आहे, दुरावलेलं आहे. समर्थ म्हणतायत हे खरोखरच मोठं नवल आहे. नवल कैसे. जी गोष्ट आपणच आहोत ती आपल्यापासून कशी लपून आहे पहा. आपण कशा पद्धतीनं कोणत्या गोष्टीला सत्यत्व देतो याचा विचार आपण केला पाहिजे. खरं म्हणजे हा विचार जोपर्यंत आपण सद्गुरूंना शरण जात नाही तोपर्यंत होऊच शकत नाही. वेदांताच्या वेद उपनिषद यांच्या अभ्यासानं आपल्याला विषय समजतो, पण तो शाब्दिक समजतो. आपल्या चित्तावरती तो विषय आरूढ होत नाही. आपण भगवत स्वरूप आहोत, आत्मस्वरूप आहोत हे सद्गुरूंच्या मुखातून जेव्हा येतं तेव्हाच त्याचा चित्तावरती परिणाम होतो. सद्गुरू शिष्याला पटवून देतील, नाना प्रकारांनी सांगतील की यामध्ये तू अडकणारा नाहीस, हे म्हणजे तू नाहीस, हे म्हणजे तू नाहीस वगैरे वगैरे. पण त्यासाठी शिष्यालाही साधन करावं लागतं. जोपर्यंत मनाला सत्यत्व आहे, मनातून येणाऱ्या विचारांना सत्यत्व आहे, देहातून मिळणाऱ्या अनुभवांना सत्यत्व आहे आणि त्या मार्गानं देहालाही सत्यत्व दिलेलं आहे, तोपर्यंत सद्गुरूंचं वचन आपल्यामध्ये मुरू शकत नाही. आपल्याला आपल्या या अनुभूतींच्या पलीकडे जाऊन शांत स्वरूप जे आपण आहोत तिथे शिरावं लागतं. आणि त्यासाठी भगवंताचं नाम किंवा ध्यान या साधनांचा हात धरावाच लागतो. समर्थांची ओवी पहा. सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे, बाह्याभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे. चहूकडून आपल्या दिशेनं सन्मुख ते आहे, जणू चहूकडून आपल्याला ते पाहत आहे आणि आपणही त्याच्यामुळं बाहेर पाहू शकतो. आपल्या आत बाहेर सबाह्य अभ्यंतरी ते सिद्ध आहे असे समर्थांचे शब्द आहेत. सिद्ध हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे असणंच. सिद्धता म्हणजे अवस्था आहे. याचा अर्थ असा की हे परब्रह्म कुठूनही आणावं लागत नाही. ते सिद्धच आहे, म्हणजे त्याच ठिकाणी स्थिर आहे. त्याच्यामध्ये कोणतीही हालचाल नाही आहे. त्याच्या सत्तेनं आपण पाहू शकतो आणि आपल्याकडेही पाहिलं जातं. आता अगदी साध्या साध्या उदाहरणांनी या विषयाकडे पाहूया. आपण समाजामध्ये गेलो, समाज कशाला, आपल्या घरातच घरातल्या लोकांना सन्मुख झालो तर घरातले लोक आपल्याकडं पाहतात, आपण पाहतो ते त्यांच्याकडं पाहतो. हे जे पाहणं आहे हे घडतं परब्रह्मामुळं.
इतपत खोल अर्थ समर्थांनी सांगितलाय. म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याकडं पाहत नसून परब्रह्मतत्वच एक प्रकारे आपल्याकडं पाहत असतं. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास आत्माच आपल्याला पाहत असतो आणि आपल्याला पाहिलं जाते ही जाणीव ही आत्म्याच्या ठिकाणी होते आणि आत्म्याकडूनच दुसऱ्याला पाहिलं जातं. हे आत्म्याचं प्रगटीकरण चैतन्य रूपानं होत असतं. तिथलं चैतन्य जर काढून घेतलं तर मग ती व्यक्ती मृत ठरते. मृत व्यक्तीला ही जाणीव नाही की आपण पाहतोय आणि कोणी आपल्याला पाहते. ती जाणीव चैतन्यातून आलेली आहे आणि चैतन्य ही परब्रह्माची हालचाल आहे. परब्रह्माची हालचाल कशी बुवा? कारण परब्रह्म तर निश्चळ आहे. परब्रह्माची हालचाल परब्रह्माच्याच मायेमुळं घडते. हेच तर समर्थ खोलात जाऊन आपल्याला समजावून सांगतायत. आत बाहेर परब्रह्मानं व्यापून असणं हे मायेमुळं प्रतिबिंबित होतं, पण परब्रह्म आत बाहेर याच्या पलीकडे राहतं. असं पहा, आपण समजा एका खोलीमध्ये बसलेले आहे. आता आपण खोलीत आहे म्हणून खोलीच्या बाहेर असलेली व्यक्ती बाहेर आहे असं आपण म्हणू. बाहेरची व्यक्ती आतल्या व्यक्तीला उद्देशून काही म्हणत असेल तर अमुक व्यक्ती खोलीत आत आहे असं ती म्हणेल. म्हणजे आत आणि बाहेर या संज्ञासुद्धा देहबुद्धी सापेक्ष आहेत. इथं जनार्दन स्वामींच्या कृपेनं नाथ महाराजांनी केलेली दत्तात्रयांची आरती आठवते. नाथ महाराज दत्तात्रयांच्या आरतीत म्हणतात, सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त. इथे जे दत्त म्हणतायत नाथ महाराज ते आत्म्यालाच म्हणतायत. सर्वत्र आत बाहेर तू दाटून आहेस असं आत्मस्वरूपाला नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, पण दत्ताचं नाव देऊन, म्हणून ती दत्ताची आरती आहे. तिथे खरं म्हणजे भगवंताचं कोणतंही नाम चालेल, पण भगवंताच्या सर्वसामावेशक असण्याची, अंतर्बाह्य व्यापून असण्याची आरती जेव्हा संत करतात तेव्हा ते जे शब्द वापरतात तेच इथे समर्थांनी वापरले आहेत. असं हे परब्रह्मतत्व अंतर्बाह्य व्यापून आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहू शकतो किंवा अनुभव घेऊ शकतो. हे जे परब्रह्म आहे त्याला आता आपण आत्मा म्हणूया. हा आत्मा अजन्म आहे. हा आत्मा अरूप आहे. हा आत्मा सर्वव्यापक आहे किंवा समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सबाह्य अभ्यंतरी सिद्ध आहे. त्यामुळं आत्म्याच्या ठिकाणी जन्ममरण असत नाही. आपण देहामध्ये वर्तत आहोत. हे जे आपण वर्तत आहोत म्हणून आपल्याला जी जाणीव आहे ना ती खरं म्हणजे चैतन्यामुळे आहे. आणि चैतन्य हे हालचाल करतं आपल्या चिदाकाशामध्ये. चिदाकाशामध्ये असलेली चैतन्याची हालचाल आपल्या सर्व इंद्रियांना हलवते. जसं एखाद्या मशीनच्या इंजिनमध्ये कुठेतरी सूक्ष्म आग निर्माण होते. ती निर्माण झालेली आग संपूर्ण इंजिन चालवायला कारणीभूत असते. तसं आपल्या आत असलेली ही चैतन्याची हालचाल आहे. ही चैतन्याची हालचाल जोपर्यंत टिकते तोपर्यंत देह टिकतो. चैतन्याची हालचाल थांबली की देह मृत म्हणून घोषित केला जातो. पण आत्म्याला जसं मरण नाही तसंच चैतन्यालाही मरण नाही. त्यामुळे ती हालचाल आपल्याबरोबर आपले गुण घेऊन बाहेर पडते. जसा एखादा प्रवास करून आपण आलो तर त्या प्रवासाच्या खुणा आपल्याबरोबर राहतात. समुद्रकिनारी आपण फिरलो तर आपल्या कपड्यांवर, पायांवर, नखांमध्ये, चपलांमध्ये समुद्रकिनारची वाळू राहते. तशा आपल्या वासना आपल्यापाशी राहिलेल्या असतात. देह स्थूल आहे पण देहाच्या सापेक्ष वासना सूक्ष्म आहे. त्यामुळं वासनेला देह मेल्यानंतर मरण येत नाही. तिच्या खुणा चैतन्यावरती तशाच राहतात आणि मग ते चैतन्य त्या वासनांना घेऊनच पुन्हा जन्माला कारणीभूत ठरतं. आता याचा अर्थ असा आहे की समुद्रकिनारी फिरून झाल्यानंतर तिथल्या तिथे पाय स्वच्छ झाले पाहिजेत. ते जर स्वच्छ झाले तरच खाणाखुणा शिल्लक राहणार नाहीत. आणि हे जोपर्यंत आपल्याला पाय आहेत आणि आपण ते स्वच्छ करू शकतो तोपर्यंतच करणं शक्य आहे. म्हणून परमार्थ साधना मृत्यूपश्चात सांगितलेली नाही. जोपर्यंत नरदेह आहे, जीवात जीव आहे, तोपर्यंत साधनेला महत्त्व आहे. तोपर्यंतच
वासनेची शुद्धी करता आली पाहिजे. ज्या चैतन्याच्या सत्तेवरती देह हालचाल करतो, बुद्धी निर्णय घेऊ शकते, मन विचार करू शकतं, त्या चैतन्याच्या जाणीवेत आपण गेलं पाहिजे, आणि तेही देह असेपर्यंत. पण असं न करता आपण देहाच्याच जाणीवेमध्ये राहतो आणि वासनेचा डोंगर वाढवत जातो. परब्रह्म जेव्हा आपण तत्वरूपानं पाहायला जाऊ तेव्हा आपल्याला कळेल की ते तर सर्वत्र व्यापून आहे. म्हणजे वासनेला हालचाल आहे. आपण कर्मे करू शकतो, आपण अनुभव घेऊ शकतो, परब्रह्म आहे म्हणून. मात्र अनुभवांमध्ये आपण अडकलो तर परब्रह्माकडे आपलं दुर्लक्ष होतं. हे असंच आहे जसं एखाद्या झाडावरती पडलेला सूर्यप्रकाश आपण पाहावा, झाडाचं पान चमकलेलं आपण पाहावं आणि झाडाचं पान किती सुंदर दिसतंय यातच रमून जावं. अहो, सूर्य जर नसेल तर ते पान चमकेल कसं? झाड तरी जिवंत राहील कसं? सूर्य आहे म्हणून ती चमक आहे. सूर्याकडे दुर्लक्ष होतं जेव्हा आपण चमकेमध्ये अडकून पडतो. तसं आपल्या बाबतीत होतं. आपण आपल्या कर्मांमधून, आपल्या वासनांमधून त्यातच अडकून राहतो. ज्या परब्रह्माच्या सत्तेवरती ही हालचाल होऊ शकते त्या परब्रह्माकडे दुर्लक्ष करतो. पण जर ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीतून आपण पाहिलं तर कळेल की ते परब्रह्मच आपल्याकडे पाहतं आणि त्या परब्रह्मामुळे आपण पाहतो. आणि हीच गोष्ट इथं समर्थांनी सांगितली आहे की ते सिद्ध असलेलं आत्मतत्व आपल्या सबाह्य अभ्यंतरी दाटून आहे. कुठूनही कुठेही जाण्याची गरज नाही. केवळ शांत होऊन आपल्या आत आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. समर्थांची ओळी पहा. तयामध्येचे आपण, आपणा सबाह्य ते जाण, दृश्या वेगळी खूण गगनासारिखी. दृश्यामध्ये आपण आहोत ही गोष्ट तर सत्यच आहे. आता दृश्याला सत्ता आहे त्या परब्रह्माची, तर आपण थोडंसं त्या दृश्याला बाजूला टाकून परब्रह्माकडं पाहायला शिकलं पाहिजे. आता हे साधनेशिवाय जमू शकत नाही. कारण परब्रह्म ही स्थूल वस्तू नाही. त्यामुळं पानं बाजूला केली बुवा आणि पाना आड लपलेलं फूल पाहिलं किंवा फळ पाहिलं असं परब्रह्माला पाहता येत नाही. दृश्या वेगळी खूण गगनासारिखी म्हणजे दृश्य हे जाणीवेतून बाजूला करता आलं पाहिजे. आता हे जाणीवेतून बाजूला करायचं म्हणजे काय हे एका उदाहरणानं आपण पाहूया. बाळाची आई आपापल्या कामांमध्ये व्यस्त असते आणि बाळ पाळण्यामध्ये निर्धास्त झोपलेलं असतं. ते जोपर्यंत शांत झोपून आहे तोपर्यंत आई कामांमध्ये गुंतलेली राहते. पण बाळानं जरा कुरकुर केली की आई हातातील कामं टाकून बाळाला कडेवरती घेते. आता बाळानं कुरकुर केली म्हणूनच केवळ बाळापाशी ती धावून गेली हे जरी आपल्याला दिसलं तरी बाळामध्येच तिचं चित्त असतं. तसं आपलं चित्त परब्रह्मामध्ये, आपल्या आत्मस्वरूपामध्ये ठेवावं लागतं, तर दृश्याचं भान जाऊन दृश्याच्या आत लपलेलं ब्रह्म कळू शकतं. आता इथे पाहिलेल्या उदाहरणामध्ये बाळ स्थूल आहे, आई पण स्थूल आहे. बाळ काही सबाह्य अभ्यंतरी व्यापलेलं नाही, पण हे परब्रह्म मात्र सबाह्य अभ्यंतरी व्यापलेलं आहे. म्हणजे कल्पना करा, खरं म्हणजे आपलं चिंतन त्या दिशेचं नसलं तरी परब्रह्माचं लक्ष आपल्यावरती आहेच. म्हणून श्री महाराज म्हणतात पहा की भगवंताचं तुमच्यावरती लक्ष आहे. आपण नाम घेतल्यानंतर आपण भगवंताला सन्मुख होतो. आपण जेव्हा आत्मचिंतन करतो त्यावेळी आपण परब्रह्मस्थितीला सन्मुख होतो. ही महत्त्वाची गोष्ट इथं समजून घेणं गरजेचं आहे. ही ओवी जर आपण नीटपणे पाहिली तर समर्थ आदी म्हणतात, तयामध्येचे आपण, आपणा सबाह्य ते जाण. त्या परब्रह्मामध्ये आपण आहे आणि आपल्या सबाह्य अभ्यंतरी ते परब्रह्म आहे, म्हणजे आत्मस्वरूपच आहे. दृश्या वेगळी खूण गगनासारिखी. दृश्यातील आसक्ती केवळ अशा सबाह्य अभ्यंतरी व्यापून असलेल्या परब्रह्माच्या चिंतनानंच जाऊ शकेल. आसक्ती जावी लागते, दृश्याचा त्याग करायचा असत नाही. प्रेमाच्या माणसांचा, घरादाराचा, आपल्या कर्तव्यांचा त्याग करायचा असत नाही. आसक्तीचा त्याग करायचा असतो आणि आसक्तीचा त्याग चिंतनानं जातो.
चिंतन हे खरं म्हणजे आत्म्याचंच पाहिजे, पण आत्म्याचं चिंतन जमत नसेल एकदम तर सद्गुरू नामाचं चिंतन शिकवतात. नामाच्या चिंतनातून साधक आत्म्याचंच चिंतन करतो की मी ते परब्रह्मतत्व आहे. लक्षात घ्या की हे असलेलं चिंतन शब्दांच्या पलीकडचं आहे, निःशब्द चिंतन आहे. पुन्हा त्या बाळ आणि आईचं उदाहरण आपण पाहूया. मी अमक्या बाळाची आई आहे, मी आई आहे बरं का, असं ती काही म्हणत बसत नाही. पण आई पण आहेच की तिच्यात, त्या बाळाचं चिंतन आहेच की, आणि आपण आई आहोत हा भावही आहेच की. पण तो कसा आहे? निःशब्द आहे. तसा नामाच्या आणि ध्यानाच्या मार्गानं साधक निःशब्द सोहम भावामध्ये शिरायला शिकतो. सहा अहम म्हणजे ते परब्रह्मतत्व मीच आहे या भावात जेव्हा निःशब्दतेनं तो शिरतो तेव्हा त्याची दृश्यावरची आसक्ती कमी होते. ही आसक्ती दृश्यामध्ये गुंतवून ठेवून आपल्या इंद्रिय अनुभवांना सत्यता देत असते. ती सत्यता दृश्यातली आसक्ती गेल्यानंतर नाहीशी होते. मग इंद्रिय आहेत, इंद्रियांची सुखेसुद्धा आहेत, पण आपण इंद्रियांपासून वेगळा अशा ज्ञानाच्या भावामध्ये तो शिरायला लागतो. हे असं घडणं केवळ आणि केवळ गुरुकृपेनं जमतं. पण सद्गुरूंनी दिलेल्या अभ्यासाला जर वर्षानुवर्षे केलं तरच या गुरुकृपेचा अनुभव येतो. अन्यथा आपण तत्वरूप आहोत या केवळ विचारानं, ऐकण्यानं आणि वाचण्यानं आपण तत्वरूप होऊ शकत नाही. अर्थात हे सगळं घडून येण्यासाठी सद्गुरुमुखातून श्रवण, सद्गुरूंची संगत, सद्गुरूंवरचा विश्वास आणि सद्गुरूंनी दिलेल्या साधनेतील नित्यनियमितता या गोष्टी नितांत आवश्यक आहेत. म्हणजे या प्रक्रियेत राहिल्याशिवाय आपण प्रत्यक्ष दृश्या वेगळ्या असलेल्या परब्रह्मस्थितीत जाऊ शकत नाही. आता जे आत बाहेर व्यापून आहे त्याशिवाय तिथे दुसरं काही असेल का? पण दुसरं काहीतरी आहे असं आपल्याला वाटतं ना. म्हणजे आपला देह, देहात असलेले आपले अनुभव, आपलं मन, या सगळ्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटतात ना. म्हणूनच आपण भासात आहे असं म्हटलं जातं. एक व्यक्ती डोळ्यापुढे अनाजी झोपलेली आहे, स्वप्न बघत आहे आणि झोपेत बडबडत आहे. आता जो जागा आहे त्यालाच कळेल की ही झोपेतली बडबड आहे, ही काही आधी नव्हती आणि झोप संपल्यानंतर नसणार आहे. म्हणजे ही बडबड मिथ्या आहे, मध्ये असलेला उगाच निर्माण झालेला भास आहे. तशा प्रकारे आपला हा देह आहे आणि देहातील अनुभव आहेत. पण यासाठी जाग यावी लागते आणि जाग कशी आणायची याचा अभ्यास त्या झोपेतच करावा लागतो. म्हणजे देहबुद्धीमध्येच साधन शिकावं लागतं की देहबुद्धीच्या बाहेर कसं जायचं. साधनेच्या प्रक्रियेमध्ये सद्गुरू कृपेनं देहबुद्धीच्या बाहेर साधक जातो आणि मग त्याच्या लक्षात येतं की आपण दृश्याहून वेगळे आहोत. जो दृश्यामध्ये गुंतत होता तो तर देह होता, पण देह नसतानाही आपण आहोत. म्हणजे आपला आणि दृश्याचा तसं पाहिल्यास काही संबंध नाही. पण देहाची जाणीव जरी सुटली तरी आपण आहोत ही जाणीव सुटत नाही ना. मग सद्गुरू त्याला सांगतात की हे जे देहाशिवाय असलेलं तुझं शुद्ध स्वरूप आहे तेच खरं म्हणजे तू आहेस. आता त्याच्या अनुसंधानात राहा. म्हणजे पहा, सद्गुरूंनी आत्मानुसंधान नुसतं सांगितलं नाही तर त्या आत्मानुसंधानाची जागासुद्धा सांगितली, प्रक्रियासुद्धा सांगितली. आणि असं जेव्हा साधक करायला लागतो तेव्हा तो त्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचतो. समर्थ म्हणतात, काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणासी धन. काही नाही असं जरी वाटलं तरी तिथं सुद्धा ब्रह्म कोंदाटलेलं असतं असं समर्थ म्हणतायत. पण इथं समर्थांनी शून्य स्थितीकडं सूक्ष्मतेनं निर्देश केलेला आहे. समर्थांनी हे समजण्यासाठी धनाची उपमा दिलेली आहे. आपल्यापाशीच आपलं धन आहे, पण अहो लक्ष नसेल तिकडं तर ते दिसणार कसं? आपली महत्त्वाची वस्तू हरवत नाही का? आपणच कुठेतरी ठेवलेली असते किंवा अनावधानानं आपणच कुठेतरी ती विसरलेली असतो. तिकडे जर लक्ष दिलं तरच ती सापडणार ना. ती काही कुठून प्रगट होत नाही, आहे तिथेच असते. पण तिकडे दृष्टी गेली की आपल्याला वाटतं अरेच्छा आपल्याला सापडली. तसं
आत्मज्ञानाच्या बाबतीत आहे. दृष्टी मात्र तिकडे कशी द्यायची हे आपल्याला कळत नाही, कारण हरवलेल्या वस्तूप्रमाणे आत्मवस्तू ही स्थूल असत नाही. व्यवहारात आपण डोळ्यांनी पाहू, हातांनी चाचपडून तपासू, पण असा इंद्रियांचा वापर करून आत्म्याला शोधता येत नाही. म्हणूनच तिथं सद्गुरू लागतात. मग ते शिकवतात की इंद्रियांच्या पलीकडं कसं जायचं. आपण तर असतो इंद्रियांच्या अनुभूतीमध्ये, त्यामुळे इंद्रियांच्या पलीकडे गेल्यानंतर आता काहीच नाही अशी स्थिती येते. म्हणजे अनुभव बंद होतात. हात, पाय, डोळे वगैरे स्थूल इंद्रिये तर बंद झालेलीच असतात, शांत झालेली असतात. पण आत हालचाल करणारं मन, आत हालचाल करणारं चित्तसुद्धा शांत झालेलं असतं. कुठलीच हालचाल नसल्यामुळं साधकाला वाटतं की काहीच नाही. ही शून्यावस्था आहे. इथं सुद्धा परब्रह्म असतं असं समर्थ सांगतायत. काही नाही अशी स्थिती वाटली तरी ती तशी असत नाही, तिथं परब्रह्म राहतं. आता काही नाही हे कुणाला कळतं? आपल्यामध्ये असलेल्या आत्म्यालाच लक्षात येतं की इथं काहीही नाही. ते जेव्हा इथे काही नाही या मीच्या जाणीवेतनं लक्षात येतं, तेव्हा तिथे पुन्हा मन प्रगट होतं. मग मन विचार करतं की अरे कोणताच विचार नाही. पण मनाच्याही लक्षात येत नाही की जेव्हा ते हा विचार करते तेव्हा ते स्वतःच तिथं जागं झालेलं आहे. अशाच प्रकारानं मनाचे भास शून्यावस्थेमध्ये येऊ शकतात. पण साधक याच्याही पलीकडे जेव्हा जातो, पूर्णपणे मन अमन होऊन जातं, तेव्हा तिथे काही नाही वाटलं तरी एक परब्रह्म तेवढं शिल्लक राहिलेलं असतं. जर सद्गुरुपदिष्ट साधना असेल तरच त्या परब्रह्मामध्ये साक्षीचा लय होऊ शकतो. अन्यथा जो साक्षी आहे त्याला असं वाटण्याची शक्यता असते की ही शून्यावस्था आली म्हणजे आपण पूर्ण झालोच की, आता हा साधनेचा अंतिम टप्पाच. पण असं असत नाही. त्या शून्याला अनुभवणारा साक्षी तिथं मी रूपानं राहिलेला असतो. त्या साक्षीचा लय जेव्हा होतो तेव्हा पूर्ण परब्रह्मस्थिती प्रगट होते. म्हणजे साक्षीच्या सापेक्ष शून्यता आहे आणि शून्यामध्ये काही नाही अशी स्थिती आहे. पण असं जरी असलं तरी परब्रह्म तिथे राहिलेलं असतं, हे समर्थांनी अत्यंत सूक्ष्मतेनं या ओवीत सांगितलेलं आहे. आणि हे शून्यामध्ये असलेलं परब्रह्म अर्थातच मगाशी पाहिलं त्याप्रमाणे सबाह्य अभ्यंतरीसुद्धा आहे. म्हणजे केवळ त्या शून्यातच नाही तर शून्याच्या आत बाहेरही व्यापून आहे. हेच आपलं लपलेलं किंवा न सापडणारं धन आहे. आणि जसं व्यवहारातल्या धनाकडे दृष्टी गेल्यानंतर ते सापडतं, तसं साधक जेव्हा शून्यावस्थेमध्ये शिरून शून्याच्याही पलीकडे जातो तेव्हाही परब्रह्मतत्व गवसतं, सापडतं. पुढे या समासात समर्थ काय सांगतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.